घ्यायची आहे. लव बॉईज डोंगरे विपक्ष NCC तिगरे मधला बॅटल सेकंड राऊंडला झाला इथे प्रारंभ. टॉस जिंकला गेला आणि इथे क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. NCC तिगरे संघाकडनं आमंत्रित केले लव बॉईज डोंगरे संघाला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने श्रीकांत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला बघायला मिळत आहेत करण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन. बॅटला स्पर्श करतोय चेंडू. शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. इट्स अ डॉट बॉल. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. स्टार 11 विळंगी विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द यांच्यातला बॅटल बघणार आहोत. बोट टीम कॅप्टन टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच तुमची असेल स्टार 11 विळंगी विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द यांच्यामध्ये खेळवली जाईल. सेकेंड राउंड यहाँ पर शुरू हो चुके हैं. टॉस जीता NCC तिगरे ने और चयन किया कि हम यहाँ पर फील्डिंग करेंगे. बुलाया इस समय बैटिंग के लिए लव बॉयज डोंगरी टीम जो बहुत ही बढ़िया फॉर्म में खेली थी पहली मैच में. श्रीकांत और करण दोनों ही मारूफ बल्लेबाज है अपने टीम के. अपने फाउंडेशन को बिल्ड करने के लिए एक जिम्मेदारी लेके आए हैं बीच मैदान में. लेकिन चेतन उनके सामने. इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे. गेंद जाती हुई मिडॉन में. जब तक गेंद को फील्ड करेंगे जस्ट 30 यार्ड सर्कल के बाहर गेंद को फील्ड किया. विक्रांत वहां पर है. गए मैच में लगातार 5 गेंदों में 5 बड़े हिट जिनके बल्लेबाजी से आए और NCC तिगरे को एक स्वीप टारगेट अपने स्कोर कार्ड के ऊपर लगाया. उनमें एक बेहतरीन इनिंग उनकी रही है. तैयार चेतन. अब तक लेंथ लाइन काफी बढ़िया रखी है उन्होंने. अच्छी गेंद थोड़ी सी ऊपर खिलाई थी. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. और विकेट गिरता हुआ और म्यूजिक प्ले होता हुआ. थैंक यू न्यूमान अक्षय. थोड़ी सी जल्दबाजी और विकेट का पतन. करण आउट होके बैक टू द पवेलियन की तरफ जा रहे. डिपार्टेड अर्ली. बड़ा विकेट इस समय जाता हुआ. नहीं बल्लेबाज आएंगे अक्षय. श्रीकांत के साथ में एक साझेदारी बनाने का मन होगा क्योंकि NCC तिगरे भी एक बड़ी टीम मानी जाती है. उनके सामने अगर इस मैच को जीतना या फिर टफ फाइट जोन में मैच को लेके जाना है तो जायज है. अपने स्कोर कार्ड के ऊपर लगभग 50 का आंकड़ा छूना होगा. अच्छी गेंदबाजी मिस्टर चेतन के द्वारा. काफी बढ़िया स्टार्ट. सामने है बल्लेबाज अक्षय. फुल टॉस गेंद थी. फायदा नहीं उठा पाए. बैकवर्ड टच स्कोर लेग डीप में प्रोटेक्शन रखा गया है. एक रन के सहारे स्कोर आगे सरकेगा जरूर. पावर प्ले का ओवर है. 3 खिलाड़ी 30 दायरे के बाहर यहां से नजर आते हुए. लॉन्ग ऑफ वाइडिश लॉन्ग ऑन डीप बैकवर्ड टच स्कोर लेग. 30 दायरे के अंदर ऑफ साइड की फील्डिंग की तरफ देखा जाए. शॉट थर्ड मैन रखा गया. शॉट गली. शॉट पॉइंट. शॉट स्वीपर कवर रखा गया है. गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई ऑन साइड की तरफ अगर ध्यान दे फील्डिंग के लिए तो शॉट बैकवर्ड टच स्क्योर लेग. शॉट मिड विकेट. शॉट मिड ऑन पूरी तरह से खाली नजर आता हुआ और लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी है और डीप एक्स्ट्रा कवर में ऑफ साइड में खिलाड़ी नजर आते हुए. चेतन की जो यहाँ पर चक्रव्यूह है वो चक्रव्यूह उन्होंने रचा है बल्लेबाजों के लिए. इस बार अलॉन्ग द कारपेट. वंस बाउंस टू बाउंस. मिस्टर विक्रांत गेंद को फील्ड करेंगे. तब तक एक ही रन मिलेगा. सिंगल के सारे स्कोर में इजाफा. 3 रन. कहते हैं कि चक्रव्यूह तो सारे अपने ही रचते हैं. ये कल भी सच था और आज भी सच है. संभाल के रखो अपने पीठ को दोस्तों क्योंकि शाबाश की और खंजर दोनों वहीं पर मिलते हैं. फिलहाल चलेंगे डीजे की तरफ.
डोंगरचे माऊले, डोंगरचे माऊले, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला ना, तुझ्या पायऱ्या या चराला तुझे। क्यों स्कोर कार्ड के ऊपर महज 3 रन। क्या चतन ने गेंदबाजी की है। ऊर्जा का जो स्रोत है, मोमेंटम जो अपने पक्ष में मोड़ना चाहिए, फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका और उसमें सफल वर्क करते हुए मिस्टर चेतन। लेकिन नए गेंदबाज क्या चेतन के नक्शे कदम पे चलेंगे या फिर लव बॉयज डोंगरे की आक्रामकता यहाँ पर नजर आएगी, ये देखने के लिए बने रहे हमारे साथ बाप्पा मोरिया इस खूबसूरत प्रतियोगिता के साथ। तो चलेंगे सचिन आए गेंदबाजी के लिए, बहुत सारा अनुभव जिनके पास है, लेकिन सामने बल्लेबाज नजर आते हुए इस समय मिस्टर अक्षय। मिस टाइम शॉट, विक्रांत के हाथों में जाके थमती हुई गेंद, बड़ा विकेट इस समय बैक टू द पवेलियन की तरफ, आउट गॉन। डोंगरचे माऊले, डोंगरचे माऊले, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला ना, तुझ्या पायऱ्या या चराला, तुझे आयलू मी दर्शनाला ना, तुझ्या पायऱ्या या चराला। थैंक यू। थोड़ा सा टेंशन है, 50 रनों के टारगेट तक पहुंचने का प्लानिंग होगा, लेकिन थोड़ी सी दिक्कत बन रही है। मंजिल मिलेगी दोस्तों, लेकिन पहले उससे काबिल बनना पड़ेगा। जिंदगी के हम हर इम्तिहान में खुद को साबित करना पड़ेगा। राहों में मिली ठोकरों से सीखकर खुद को बेहतर करना पड़ेगा और इन ख्वाबों को हकीकत बनाने के लिए दिन रात एक करना पड़ेगा, तभी आप अपने मंजिल तक पहुंचोगे। इस बीच अगली गेंद, ओ इस बार बड़ी विकेट और शेखर भी जाएंगे बैक टू द पवेलियन। चिंता यहां पर सताती हुई लव बॉयज डोंगरे के लिए, सेलिब्रेशन मोमेंट है एनसीसी तिगरे के लिए। हिम्मत वाला यो आज्ञा बच्चा, दिल वाला है दिलदार सच्चा, बैक टू बैक 2 विकेट, थोड़ी सी चिंता जरूर है। होके मायूस ना आंगन के उखाड़ो पौधे दोस्त, धूप बरसी है तो बारिश भी होगी। कठिन समय आया है, अच्छा समय भी आएगा। समय के साथ अपने धैर्य को दिखाना होगा। देखना है सचिन बैक टू बैक 2 विकेट चटकाते हुए ने बल्लेबाज विवेक को बुलाया अब बल्लेबाजी के लिए। ऑन हैट्रिक गेंद इस समय सचिन के लिए अपॉर्चुनिटी, और इस बार आते ही मैंने पहले ही कहा था समय बदलने में समय नहीं लगता, और ये शिक्षा अंगण दादागिरी ओ आमचा अगरी लय जिगरी, अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी, अगरी लय जिगरी। 9 गेंदे शेष, 9 गेंदे हो चुके, 9 रन स्कोर कार्ड पर। अच्छी बैटिंग आते ही विवेक ने क्लास 1 शॉट खेला है। इस बार क्लेवर क्रिकेट सचिन के द्वारा थोड़ा सा गति को परिवर्तन किया, चेंज ऑफ द पेस, अच्छा परख लिया बल्लेबाज ने, सिंगल के लिए खेला। सिलिमिडाउन बैकवर्ड टच के उल्लेख में सिंगल का इजाफा, डबल डिजिट में स्कोर 1-0, 10 रन। अच्छी संघर्षमय स्थिति बीच मैदान में, बहुत ही बढ़िया प्रतियोगिता है। अब एंगल बना के गेंद को डालना चाहते थे, मिड विकेट में लपके गए, और एक बड़ा विकेट इस समय डगआउट की राह चलता हुआ, विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ। आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज, कशात नाही कम, आम्ही दोस्तीचा राज नाव हे गाज, कशात नाही कम, आमची दोस्ती तोडायची भावा, एवढा कोणात नाही दम। स्टार 11 विळंगी विपक्ष चामुंडा विराथन खुर्द, चामुंडा स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत, त्या दृष्टीने आपली तयारी ठेवायची आहे, सुसज्ज राहायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत विनिंग टीम विपक्ष जय भवानी जलसार यांच्यामधलं। तर सर्वांनी तयार राहायचंय। दाबाय स्कोर कार्ड वरती बघायला मिळतं, शेखर किणी आम्हाला सांगतायत 10, नए बल्लेबाज कल्पेश, गए मैच में अच्छी बैटिंग की थी कल्पेश ने, जरूरत अभी भी है
समय थोड़ा सा खिलाफ चल रहा है, लेकिन अपने पक्ष में मोड़ने के लिए, अपने बेहतरीन स्किल को दिखाने के लिए एक बेहतरीन अपॉर्चुनिटी। शॉर्ट बॉल आते ही फेंक दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से, विक्रांत के ऊपर से ये गेंद गई है 6 रन के लिए। आमची दोस्ती तोडायची भावा, एवढा कोणाचा नाही दम। स्कोर में इजाफा पर स्कोर पहुंचता हुआ 16 रन के ऊपर। 12 गेंदें अभी भी आनी शेष है। दोनों बल्लेबाजों के पास 12 गेंदें शेष है। फील्डिंग टीम के पास 12 गेंदें शेष है। लेंथ लाइन एक तरफ ढूंढने की कोशिश करेंगे और दूसरी तरफ बड़े शॉट की तलाश में निकलेंगे। ये पल यादगार बनाने का मौका है। कहते हैं ना, खुश रह के गुजारोगे तो मस्त है जिंदगी, दुख से गुजारोगे तो त्रस्त है जिंदगी, तुलना में गुजारोगे तो पस्त है जिंदगी, इंतजार में गुजारोगे तो सुस्त है जिंदगी, सीखने में गुजारोगे तो किताब है जिंदगी, दिखावे में गुजारोगे तो बर्बाद है जिंदगी। मिलती है एक बार प्यार से गुजार लो जिंदगी। जन्म तो रोज होते दोस्तों, यादगार बना लो जिंदगी। जिंदगी को यादगार बनाने का मौका आपके पास है। इस बार बेहतरीन शॉट, ढूंढ लिया है गेंद, सीधी बैकवर्ड टॉस कर लेके ऊपर से 6। बोल दे बोल। 22 बहुत ही बढ़िया बैटिंग यहाँ पर साहिल को वापसी करनी होगी अब एनसीसी तिगरे के लिए, क्योंकि 13 गेंदें हो चुकी है। 22 रन स्कोर कार्ड के पर विकेट 4 गए बैक टू द पवेलियन की तरफ। और अब स्लॉग और डेथ ओवर में चल रहा है कड़ा संघर्ष, बड़ा जगदोजहद और एक बेहतरीन कशमकश। साहिल का स्वागत जरूर किया है। कल्पेश ने बेहतरीन शॉट खेला है डिप बैकवर्ड टॉस के ऊपर से हवाई यात्रा करती हुई गेंद 6 रन के लिए। अब यहाँ पे संघर्ष बड़ा होगा क्योंकि मैच बड़ी है। लखपति टूर्नामेंट एक बेहतरीन नियोजन है, एक बेहतरीन प्रतियोगिता है। आज का लीग स्टेज का एक अंतिम दिन और देखना है कौन सी टीम क्वालिफाई करेगी ग्रैंड फिनाले के लिए, फाइनल डे के लिए। इस बीच अगली गेंद तेज डाली गई। साहिल ने भाई कहा एक तेरी तो एक मेरी भी बनती है। इट्स अ डॉट बॉल, बहुत ही बढ़िया। कहते ना, एक और एक जोड़कर अगर 2 बनते उसे गणित कहते हैं, एक और एक जोड़कर अगर 11 बनते तो उसे यूनिटी कहते हैं, एक और एक मिलाकर अगर एक ही बनता है तो उसे प्रेम कहते हैं, और एक को एक मिलाकर अगर 0 बनता है उसे अध्यात्म कहते हैं, एक को एक से मिलने ही नहीं दिया जाए उसे कूटनीति कहते हैं, और एक के खिलाफ अगर एक खड़ा करते तो उसे राजनीति कहते हैं। गणित से लेके संगठन तक, प्रेम से लेके अध्यात्म तक, कूटनीति से लेके राजनीतिक का दौर एक से शुरू होता है। फिलहाल स्कोर कार्ड के पर 23। अच्छी मैच, अच्छा संघर्ष, बेहतरीन मैच बीच मैदान में। इस साहिल की गेंदबाजी की धार थोड़ी सी तीखी बनती जा रही है, जरूरत भी है तिगरी टीम को। इस बार तेज डालने का प्रयास, दिशा इन गेंद, एक्स्ट्रा के सारे, अतिरिक्त के सारे स्कोर में इजाफा और स्कोर पहुंचता हुआ 24 रन। वाइड बॉल के संकेत जरूर है। इसके बाद और भी 6 गेंदें आनी शेष है। फिलहाल 9 गेंदें आपके पास है। मैच काफी रोचक, रोमांचक, दिलचस्प बनता जा रहा है। वजह यही है कि 2 टॉप क्लास टीमें अपनी जीत के लिए अपना बेहतरीन योगदान बीच मैदान में दे रहे हैं। इस बार एक बार फिर विशाल नाइक सर कहते हुए दोबारा डालनी है साहिल आपको ये गेंद। इट इज अ वाइड बॉल। 25 रन ऑन स्कोर कार्ड। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त गेंदबाजी, बल्लेबाज है स्ट्राइक के ऊपर। दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून लव बॉय संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल। स्कोर में इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 26
26। साहिल अच्छी वापसी कर रहे हैं यहाँ पर दीपक जी पाटिल के माध्यम से। लो बॉयज डोंगरी के कोई भी बल्लेबाज अगर यहाँ पर सिक्सर चढ़ते हैं तो 100 रुपए की इनामी राशि दी जाएगी। और वॉर रूम में गेंद गई है। थर्ड अंपायर वाइड बॉल। स्कोर में इजा पर स्कोर पहुंचता हुआ 27। साहिल ओ इस बार तेज और तेज डॉट बॉल। लो बॉयज डोंगरे संघासाठी या ठिकाणी बक्षीस येते साईशा यांच्या माध्यमातून। जर तुम्ही 3 षटकार खेळताय तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल। कुठलाही फलंदाज पहिला या वेळेला मात्र उडवलाय। 3 षटकार मारावे लागतील 500 रुपयासाठी आणि 100 रुपयासाठी मात्र दीपकजी पाटील सरांकडनं 100 रुपये आहेत। तर 100 रुपये फलंदाजाला नक्कीच मिळतील। विवेकच्या बॅटमधून षटकार आलाय। षटकाची समाप्ती झाली आणि धावा स्कोर कार्ड वरती 33। 11च्या सरासरीने 33वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात। शेवटचं षटक आणि विक्रांत येईल गोलंदाजी ट्रॅकवर। पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा। तेहतीस धावा या षटकामध्ये तब्बल 17 धावा बघायला मिळाल्यात। विक्रांत किनी गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळत आहेत। साईशा यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार जर खेळलात 500 रुपयाचा पारितोषिक आहे। यावेळेला फंबल खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 37 ऑन स्कोर कार्ड। थँक्यू। साईशच्या माध्यमातून आपण बघताय 3 चौकार जरी तुम्ही मारलेत तरी तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल। पुढचा चेंडू ओ या वेळेला उडवलाय। ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, प्रॉपर टायमिंग, लाफ्ट केले चेंडूला, षटकार। तर आपण बघताय दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे। 2 षटकार आलेले आहेत। धावसंख्या पोहोचले ती 43 वरती। अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे। एक्सपेन्सिव्ह षटक थोडंसं बाटायला लागलंय विक्रांतचं, कारण फलंदाज आपण बघतायत कल्पेश मॅन इन गोल्डन फॉर्म ताकद दाखवत आहेत। या वेळेला मात्र आपल्या बॅटिंगची आणि चेंडूला लॉफ्ट करत फेकून देत आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारांसाठी विक्रांत। आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत। एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल। धावसंख्या 1 ने आकार घेताना 44। स्टार 11 बेळंगी आणि विराथन संघ टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे। पुढचा चेंडू प्रतिम सरळ बॅट
स्ट्रोक खेळला जातोय डाऊन द ग्राउंड, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाबा कंप्लीट. धावसंख्या 2 ने बघायला मिळते. 46 शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती. ओ यस, त्या उद्ध्वस्त लेग कडे चेंडू हाताळला गेलाय आणि फलंदाज बाद, आउट. थँक्यू. कल्पेशांच्या सुंदर खेळीची साथ आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी सोनू पाटील यांच्याकडनं येतात 100 रुपयाचा पारितोषिक. कल्पेश, मॅच संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचे आहेत. आणि विवेक पाटील साठी प्रदीप पाटील कडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अमितने जर या ठिकाणी षटकार मारला तर साईशा यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. स्नेहमान अमित आल्यात. साईशा यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. आणि इथे उडवलाय आणि रमेश गरज यांच्याकडनं विवेक पाटील यांना 100 रुपये. आणि इथे मात्र षटकार म्हणजेच अमित यांना 500 रुपये. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. आता एक काम करा तुम्ही, त्याचे किती सिक्स झालेले आहेत? विवेकला 2, कल्पेचे 2. कल्पेचे 2 म्हणजे नाही नाही नाही, ते लिहून सर्व कॅल्क्युलेशन कर. त्याने 500 दिले, त्याने परत द्यावं लागतं. 500 रुपये सुटे दिले. हे 500 रुपये साईशा यांच्या म्हणणं अमितला. आणि टार्गेट सेट केलं गेलं इथे ते 53चं 53चं टार्गेट. अमित आपण यायचं आहे. साईशाकडनं 500 रुपये आपल्यासाठी आहेत. दरम्यान आपण वळतोय टॉस कडे. दरम्यान आपण वळतोय टॉस कडे. सन्मानित दीपक पाटील, आपण 500 रुपये या ठिकाणी जमा केले होते. 4 षटकार आलेले, 100 रुपये आपले रिटर्न घ्या. चला आपण वळतोय प्रसादजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस आपण करणार आहोत. स्टार 11 विळंगी आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. दीपकजी पाटील यांच्याकडनं जर कोणी विकेट हॅट्रिक घेते तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. चला आपण टॉस करतोय. चला विळंगी संघ टॉस साठी यायचंय. विळंगी संघाचे संघनायक विळंगी संघाचे संघनायक टॉस साठी या. दर्शन, चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द बनाम स्टार 11 विळंगी मधला बॅटल प्रसाद सरांच्या शुभ हस्ते आपण करतो. या ठिकाणी कॉइन स्पिन बाप्पा मोरिया आणि अमोल 11
असं आपण बघतायत. कॉइन बनवला गेला आणि विळंगी संघाचा कॉल. विळंगी संघ बाप्पा मोरिया आणि आलंय अंबोल 11. विराथन खुर्द संघाने टॉस जिंकलाय. काय असेल डिसिजन आपला? क्षेत्ररक्षण. आणि प्रथम बॅटिंग करताना विळंगी संघाला किती धावापर्यंत थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असेल? 40 ते 45 धावापर्यंत. असं बेस्ट ऑफ लक. टॉस दर्शन जिंकला असं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. आता बॅटिंग आले किती धावा बनवण्याचं एक गेम प्लॅनिंग असेल? 50-55. बेस्ट ऑफ लक. प्रामाणिकपणे उत्तर देत आहेत, कारण बरेच कॅप्टन म्हणतात जास्तीत जास्त कमीत कमीत ह्या शब्दांचा वापर होतो, परंतु इथे तसं झालं नाही. बेस्ट ऑफ लक बोट टीम. आपण वळूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऐकूया पुणे गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच जीजी पाटील. पहिल्याच बॉलवर अप्रतिम एक धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका तर नाही आहे. ह्या वेळेला फसतोय फलंदाज बाद साहिल. बॅक टू द डगआउट. लगातार 3 षटकारांसाठी प्राइस ठेवलं गेलं होतं. जर रोशनने जरी विकेट हॅट्रिक घेतली तरी साई ईशा यांच्याकडून 500 रुपये. साहिलने जर 3 षटकार ठुकले असते तर 500 रुपये. सचिन यांच्यासाठी हे प्राइस आपल्याला पाहायला मिळतं. लगातार 3 षटकार येत आहेत तर 500 रुपीज. विजयासाठी 53 धावा 4 षटकार मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर नेक्स्ट मॅच दरम्यान नंदूजी पाटील आणि हितेश केणी सरांचं इथे आगमन झालं. वेलकम शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावरती. आणि वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर षटकार रोशन आणि तदनंतर केलेला कमबॅक. परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन तुम्हाला सातत्याने करावं लागतं. जेव्हा चुका होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न करणं प्रामाणिकपणे आणि तदनंतर पहा जे तुमचं इम्प्रूव्हमेंट खूप काही सांगून जातं. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. रोशन ऑन साइडला फ्लिकचा फटका. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. डिफेंड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. त्वरित फेकी केली जाते. 53 धावांचा पाठलाग करताना एकदा ऍड होत असताना पाहायला मिळते. आल्या आल्या दर्शन 1 धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 7 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतं. आज शेड्यूल नुसार परफेक्ट आपण चाललेलो आहोत. त्याबद्दल सर्व संघांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अप्रतिम फटका तर छान आहे. क्रॉस बॅटचा उपयोग केला. फार वेगाने निघाले आणि इथे दर्शनच्या केळीला पूर्ण विराम. काय फिल्डिंग केली. चांगला थ्रो पाहायला मिळाला. आणि या गोष्टी प्रॉपरली तुमच्याकडे असायला हव्यात. तेच करत असताना जेव्हा तुम्ही सर्कल मध्ये असता तेव्हा तुमची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाची भूमिका असते. तेवढीच चांगली फेकी केली. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल. बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय. सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा. मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय हा दादा. मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड हाय हा दादा. मास्टर माइंड हाय. 4 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. षटकार पहिल्या बॉलवर तदनंतर विकेट सिंगल आणि षटका. एकत्रित विकेट पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी करत असताना रोशन आपल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला सचिनचा अप्रतिम हा फटका पाहायला मिळतोय. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. काय टायमिंग होतं. अप्रतिम अफलातून टायमिंग. अंबर सा लगता है मेरा सामने.
जबरदस्त टायमिंग आपण पाहू शकला. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. अतिशय प्रॉपरली टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब केला आणि सुंदर षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. क्वालिटी दर्जाची फलंदाजी सचिनच्या द्वारे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपरली आहे या खेळाडूकडे आणि प्रॉपरली टायमिंग. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामध्ये सचिन या वेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक खेळत असताना. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस बॅटिंग. 6 कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. कळलं करानी बघ डीजे वाल्याचं वार कसं तुपानी वाजतंय ग. तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय ग. नाही नाही दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार आले कणखर लगातार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 19च्या घरामध्ये. 2 विकेट्स मिळाल्या परंतु धावांचा वेग जो होता तो थांबला नाही. सचिनने कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना मी चांगली बॅटिंग करेन हे त्याने दर्शवून दिले. आतापर्यंत क्लास बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. शेखर गोलंदाजी मार्कवर येताना येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता असेल. 11.33चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट यावेळेला मेंटेन करावा लागेल. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं ह्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. शब्द सुमनांनी कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित बाप्पा मोरिया चषक 2024चं वर्ष 3रे आणि 3ऱ्या वर्षातील 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहायला सोडून दिला होता. शेखरने वाईटने सुरुवात केली. विरल नायर सर वळतायत. यस वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 रन्स. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 33 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे आता 11च्या सरासरीने खेळावं लागेल. रोशनने 2-3 बॉल व्यवस्थित हाताळले. 3 बॉल खराब पाहायला मिळाले. त्यावर प्रति उत्तर दिलं आणि इथून जर आपण पाहिलं तर सचिन नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय 2 लगातार षटकार खेचणारा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज मिस्टर नैतिक परंतु बॅटवर अगदी योग्य रीतीने येत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी शेखरने कमबॅक केलंय. पहिल्या वाईड नंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने शेखरच्या माइंड मध्ये विचार असतील की डॉट वर डॉट येणं. कारण जेव्हा तुम्ही 6 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी करता, डॉट जास्तीत जास्त टाकता तर तुमचं जे सायकोलॉजी आहे, जी मानसिकता आहे ती चेंज होताना पाहायला मिळते आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली होप्स मिळतो. पुन्हा एकदा आपण पाहतायत क्रिकेटमधील बेसिक विसरतायत. कारण अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करतील. सचिन सारखा एक मातब्बर खेळाडू 2 षटकार त्याने शेवटच्या बॉलवर ठोकलेत आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडला ठेवले गेले. परंतु इथून शेखरची हीच थिंकिंग आहे आणि विकेट किपरची थिंकिंग आहे श्रीकांतची की इथून स्ट्राईक चेंज होऊन द्यायची नाहीये. हे चाललं असेल. विचार विनिमय करतायत दोन्हीही. क्षेत्ररक्षक एका साईडला आपण पाहताय चांगली सुरेख साथ देत आहेत. गोलंदाजी करणारे गोलंदाज चांगली साथ देत असताना म्हणजे तुमचा टीम वर्क 100% इथून हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप शोधला. बॅकफुट पंच केला जातोय. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. शेखर केणी, मेहुल पाटील, जतीन गिनी आम्हाला दर्शवत आहेत. 22 रन. 22 रन्स ऑन द बोर्ड. बॉल फेकून झाले ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. नीटनेटका आणि साफसूत्र असं आयोजन. पारदर्शकता कशी असावी. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने इथून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यस विकेट मेल सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू द डगआउट. नैतिकचा बोलबाला राहिला नव्हता. त्याने जवळजवळ 3 बॉल प्रथमतः हा डॉट केले. 4थ्या बॉलवर 2 धावा काढल्या. पुन्हा एकदा डॉट म्हणजेच विकेट मिळाली. इथून नैतिक एक निराश मनाने
पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतोय. आता समीकरण काय आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, एनसीसी तिगरे या टीमला विजयाकरता 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 31 बॉल मध्ये. जर आपण 13 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 31 रन आणि 31 रन 13 बॉल अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळतं. मनोज पाटील ह्या वेळेला आपण पाहतायत या स्पर्धेचे आयोजक आमच्या व्यासपीठावर कल्पेश पाटील यांना आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला हवीशी स्पर्धा, कारण जेव्हा तुमचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट चांगलं असतं त्यावेळेला तुम्ही बिनधास्तपणे एन्जॉय करतात त्या स्पर्धेला, कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना. आणि जेव्हा फॉर्म येतो त्यावेळेला आपण पाहू शकतायत की लगेच संघ पॅकअप होतात. यावेळेला लेग बिफोर विकेट पायचित पकडला गेला, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. विरल नायर सरांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे. मिडल स्टंपला चेंडू यावेळेला भेदला असता, डायरेक्ट जाऊन पायावर चेंडू आदळला आणि इथून ऍब्सोल्युटली प्लम. 12 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. रिव्ह्यू यावेळेला नाहीये. लेग बिफोर विकेट आणि कॉट बॅहेंड या व्यतिरिक्त मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फलंदाज बाद. आणि आमच्या डीजेचा नाद तर अजिबात करायचा नाही. एकच सॉंग लावणार, वातावरण हलवणार. माहिती ना मग असं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 22. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 2 रनआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकाल आणि एक कटआउटच्या स्वरूपात तर एक LBW. अशा पद्धतीने 4 फलंदाज माघारी परतलेत. आता श्रीकांतवर दारोमदार आहे. येणाऱ्या फलंदाज विक्रांतवर दारोमदार पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा तब्बल आल्या. 2 विकेट्स तर मिळवले रोशन किनीने, परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा 3 धावांचा फक्त पाहायला मिळाला. शेखरने अप्रतिम गोलंदाजी केली. आपल्या बोटांतील त्याने जादू दाखवली. त्याला सुरेख साथ दिली फिल्डरने. अप्रतिम फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलंय. डिस्टन्स क्लिअर होईल का? यस. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार 6. या षटकाराने 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 53 रनचं टार्गेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतायत. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना यस व्हाईट बॉलने पुन्हा एकदा थोडंसं प्रेशराईज झालेत. 29 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी शेखर येत आहे स्वतः आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. सुपर मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. आणि एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. 3 बॉलचा खेळ झाला. 29 रन 9 बॉल आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता आहे. एनसीसी तिगरे या टीमला स्ट्रगल करताना संघ पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. नंदूजी पाटील विठ्ठलवाडी जे अमोल पाटील चे जिवलग मित्र यांच्याकडून मंडळाला जर आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करीत आहेत. थँक्यू व्हेरी मच नंदूजी पाटील. 29 रन 9 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. सामना अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. कोणी फलंदाज तग लावून राहण्याचा प्रयत्न करत नाहीये.
म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे, परंतु तसं आतापर्यंत जास्तीत जास्त फलंदाजांनी केलं नाही आणि त्याचं बेनिफिट हे प्रतिस्पर्धी संघ लव बॉईज डोंगरे संघाच्या गोलंदाजांनी त्याचं बेनिफिट पाहायला मिळतं. त्याचा फायदा उठवला. संघाची धावसंख्या 29, आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता आहे. फटका तर छान आहे, सरळ बॅटचा उपयोग करताना पाहायला मिळाला, परंतु चेंडू थोडासा खेळपट्टीवर राहतोय आणि इथून आपण पाहू शकाल डॉट बॉल. संघाची धावसंख्या 29. चांगला कमबॅक श्रीकांतच्या द्वारे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विक्रांतने जो षटकार मारला होता इनसाइड आउटचा, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना श्रीकांत या वेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. बॉलिंग खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले ती श्रीकांतच्या द्वारे. ढोलकीच्या तालावर उंदराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर उंदराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते कृष्णाच्या दरबारात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 29 या धावसंख्येवर. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने एनसीसी तिघरे टीम जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 23 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका. जरी 4 षटकांचे सामने असले तरी 3 सामने इथून आपल्याला कव्हर करायचे आहेत. जवळजवळ 25 षटकं अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून फेकायचे आहेत. घड्याळात वाजलेत 3:15 आणि इथून जवळजवळ आपण पाहिलं तर 2 तास फक्त आपल्याकडे उर्वरित राहिलेले आहेत. 2 तासामध्ये 25 षटकं कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतील का? येणाऱ्या वेळेमध्ये किती षटकांचं सामना असेल? चला टायमिंगच्या बाबतीत विशाल नाईक सर सुद्धा त्या ठिकाणी दर्शवतायत की वेळ दौडू नका. लव बॉईज डोंगरे टीम 6 बॉल आणि विजयासाठी 23 रन. एनसीसी तिगरे टीम ही सुद्धा टीम बलाढ्य आहे. मातब्बर संघांसमोर भरपूर वेळा चांगला खेळ त्यांनी दर्शवला या पंचक्रोशीमध्ये, परंतु आता फाईट वेगळी आहे. इथे अस्तित्वाची लढाई. बाप्पा मोरया चषकामध्ये जर आपल्याला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर डेफिनेटली काहीतरी करावं लागेल. इथे इतिहास रचावा लागेल दोन्ही बॅटरला, विशाल आणि प्रफुल्ल. पहिलाच बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय, फेकून दिलाय. कल्पेशच्या पहिल्याच बॉलवर दमदार आणि शानदार सुरुवात. 6 रन. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय. 36 रन, 17 रनची आवश्यकता. 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये 17 रन. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि इथून आपण पाहत आहेत विवेक कोणतेही मिस्टेक करणार नाहीये. सेकंड अटेम्प्टला यावेळेला चेंडू कॅरी करत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. कल्पेशला मिळते विकेट. फलंदाज या ठिकाणी विशाल बॅक टू द डगआउट. गॉन. 4-17. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम. थँक्यू. 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 17 रनची नितांत आवश्यकता आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल मैदानं आढळणार नाहीत. मोठमोठ्या स्पर्धा होतात 3-3, 5-5 लाखाच्या, परंतु डिक्लेरेशन झोन असतं, छोटे ग्राउंड असतात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यस फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली परिपूर्णतः. शेखर किणी आम्हाला दर्शवतायत की 36 वर. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आहे. कुंदन घरात फक्त नाव नाही तर याच विटी लाईन मध्ये ब्रँड आपण पाहतायत. सिद्धिविनायक म्युझिकल डीजेच्या माध्यमातून टायमिंग कसं असावं, डीजे वाजवण्याचं हे कुंदनने कित्येक वेळा दर्शवून दिले. अप्रतिम चौकार, 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रन्स, 2 षटकार जर आले तर सामना बरोबरी सुटेल आणि बरोबरी सुटल्यानंतर तुम्हाला सुपर ओव्हरला खेळावं लागेल. परंतु काय ही मॅच अप्रतिम पाहायला मिळेल याकडे लक्ष असेल. चौकार प्रथमच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. कल्पेश 1 षटकार 1 चौकार खर्च करत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. 53 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर लव बॉईज डोंगरे टीमने सुरुवात खराब झाली होती. रोशन केनीच्या माध्यमातून 19 धावा आल्या होत्या, परंतु दुसरे षटक शेखरने हाताळलं. तिथे 3 धावा फक्त खर्च केल्या. इथून आपण पाहताय शरीराचा वेध घेतोय चेंडू आणि सरळ निघून जातोय शॉर्ट गलीमध्ये. कोणती धाव येत नाहीये. 1 बॉल 13 ची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत, परंतु 1 बॉल 13 झालेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 1 बॉल 11 रन झालेले आहेत. 1 बॉल 1 होऊ शकत नाही आणि झालेले सुद्धा नाहीये. हे सुद्धा मात्र इतिहास आपण पाठीमागचा चाळला तर डेफिनेटली पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटचा. 1 बॉल आणि 13 रन्स. अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहू शकाल लव बॉयज डोंगरे टीमने बाजी मारली. एनसीसी तिगरे टीम समोर चांगला खेळ दर्शवला. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं